त्र्यंबकेश्वर येथे काल अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे। डेब्रिस वाहतूक करणारे हायवा वाहन क्रमांक MH15 JR 4404 उलटल्याने त्याखाली चिरडून दुचाकीवरील तरुणी ठार झाल्याची घटना शनिवारी त्र्यंबकेश्वर शहरात घडली। शिवम राजेंद्र उंबरहाडे वय 22 राहणार पांगरी उंबरहाडे तालुका चिखली जिल्हा बुलढाणा आणि भूमिका समाधान खेडेकर वय 21 राहणार अंतरी खेडेकर चिखली जिल्हा बुलढाणा अशी मृतांची नावे आहेत। सिंहस्थ बस स्थानकापुढे गोदावरी नदी पात्राच्या पुलाजवळ हा अपघात घडला। त्र्यंबक राजाचे दर्शन आटोपल्यावर दुपारी 3 वाजेच्या सुमारास शिवम हा भूमिका दुचाकीवरून नाशिकच्या दिशेने जात असताना गोदावरी नदीवर असलेला पूल ओलांडल्यानंतर रस्ता दुभाजकाजवळ वळणारा हायवा हे अवजड वाहन अचानक पलटी झाल्याने ते वरील तरुणाच्या दुचाकीवरच कोसळले। हायवामध्ये मोठ्या प्रमाणावर डेब्रिस होते, त्यामधील मोठे दगड अंगावर पडल्याने दुचाकीवरील शिवम व भूमिका हे जागीच ठार झाले। जवळ असलेल्या जवाहर त्रिफुलीवर पोलीस चौकीतील कर्मचारी व ग्रामस्थांची ही बाब लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ धाव घेत JCB बोलावून हायवाखाली दबलेल्या दोघांना बाहेर काढले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता। ही सर्व घटना CCTVमध्ये कैद झालेली आहे। या अपघातामुळे भाविकांसह स्थानिकांमध्ये संतापाची भावना उमटली आहे। शहरात बेशिस्त आणि अवैध वाहतुकीला चाप लावण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे। टायर फुटल्यामुळे हायवा पलटी झाल्याचे सांगितले जात आहे। तसेच येथून अचानक वळण घेणारे छोटा हत्तीवाहन मध्ये घुसले, त्यात 20 प्रवासी बसलेले होते। त्यांना वाचवण्यासाठी हायवा चालकाने वाहन अचानक वळवल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे। नाशिक जन्मसाठी चंद्रकांत